कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यात सारंग मेंढरे कोण आहे? तू रे, हा जो कोणी असेल तो, पण सारंग मेंढरे पोलीस स्टेशनला आला पाहिजे, नाहीतर छे, किती डायलॉग घ्यायचे राव. या पोलीस स्टेशनला या घेऊन. सिस्टर बाय. राजकुमार, सारंगला बोलवून घे. त्याला पोलीस स्टेशनवर जावं लागेल. नाही, सारंग पोलीस स्टेशनला जाणार नाही. आणि यातला एकही शब्द माझ्या सारंगला कळता कामा नये. जगन्नाथने सारंगच्या आयुष्याचं वाटोळं केलंय, तो नाही जगन्नाथला सोडवायला जाणार. इम्पॉसिबल. तिलोत्तमा मॅडम तर जाणार नाहीत आणि सारंग सरांना कोणी सांगणार नाही. मग हा गुंता सुटणार तरी कसा? मला सांगायला हवं. शेवटी त्यांची मुलगी म्हणून हे माझंच कर्तव्य आहे. तिलोत्तमा मॅडम चुकत असतील तर सारंग सर ते सगळं सांभाळून घेतील. मी फोन करते त्यांना. सारंग सर. हा बोल सावली. आता जोवर तुम्ही जगन्नाथजींना सोडवायला नाही जात ना, तोपर्यंत ते बाहेर येणार नाहीत आणि मग पुढे सगळं चुकत जाईल. यात त्यांची काही चूक नाही, आपलीच चूक आहे. तू काळजी नको करू सावली. मी बोलतो आईशी, बघतो काय करायचं ते. विठ्ठला, आता सगळं नीट पार पडू दे. आई, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. बोल. आपण जगन्नाथच्या विरोधात चुकीचं वागलो आहे. तुला कोणी सांगितलं? माहिती आहे मला. त्या पोरीने सांगितलं का तुला? कोण बोललं हे महत्वाचं नाही, आपण चुकीचं वागलो हे महत्वाचं आहे. मी तुला बजावून सांगते, जगन्नाथला सोडवायला तू जाणार नाहीस. आई, खऱ्याचं खोटं करून त्या माणसाला आपण अडकवलं असेल ना, तर हे चुकीचं आहे. आणि तू अशी नाहीयेस, मुळात आपणच असे नाही आहोत. सारंग, हे विचार आपले नाही आहेत. तुला मी हे सांगायला हवं, तुला पटो या न पटो, मी जगन्नाथला सोडवायला चाललोय. सारंग नाही. सारंग ऐक माझा. सारंग, सारंग प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.